त्यांच्या आपण नतमस्तक होतो. त्या विठ्ठल बिरदेवाच्या कुशीत संयुक्त बिरदेव चौक पट्टण कोडोली यांच्या वतीनं आयोजित केलेल्या मराठा संघराज्यातील इंदोरच्या महाराणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती उत्सवानिमित्त समस्त पुजारी धनगर समाज पट्टण कोडोली यांच्या वतीनं आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आणि मंचासमोर उपस्थित असणारे आपण सर्व सन्माननीय, इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. खरं तर म्हणूनच वर्तमान काळामध्ये भूतकाळाच्या इतिहासाची पानं चाळावीत आणि महापुरुषांनी केलेल्या शौर्याचं, पराक्रमाचं स्फूर्तिगीत आपल्या उरात रुजवावं आणि भविष्य काळात वाटचाल करावी ही अपेक्षा असते. या अपेक्षेनंच खरं तर आजचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. साक्षी पुरावे, कागदपत्र सारं तपासलं. या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं विचारलं की गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला विषयच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला अजिबात विषयच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही. तिसरा आला, त्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे, कागदपत्र सगळं तपासलं. या ड्रायव्हरच्या हातून गेल्या 25 वर्षात एकही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला पुन्हा आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्केटोणपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस ही सगळी झुंज ठरलेली. ही सगळी झुंज जिंकणं ज्याला जमतं, हा सगळा संघर्ष सोसणं ज्याला जमतं, त्याला यश जिंकता येतं. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या वाट्याला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत राजमाता अहिल्यादेवी होळकर आमच्या काळजामध्ये जिवंतच राहतील. खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातेमध्ये स्वराज्य उभा केलं. हे रयतेचं राज्य होतं, लोककल्याणकारी राज्य होतं. स्वराज्याचं जोपर्यंत सुराज्य होत नाही तोपर्यंत त्या राज्याला अर्थ असत नाही, हे महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं. पण खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, या स्वराज्याच्या पाठीमागं महाराजांचं ध्येय काय होतं? रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं, सुखाचं छत्र ठेवावं. आणि महाराजांनी स्वराज्याची रचना त्या पद्धतीनं केली. महाराजांचा आदर्श पुढच्या काही पिढ्यांनी तसाच पुढे नेला. खरं तर एक गोष्ट फार महत्वाची आहे. आज उद्याचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर आमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण असायला हवा, तो म्हणजे जिज्ञासा. सगळ्यात महत्वाचा गुण आहे. पण दुर्दैवानं हल्लीच्या काळामध्ये आमच्या मुलांमध्ये हा गुणच दिसत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे साधा प्रश्न आहे, कधीतरी इथं जर कोणी शिक्षक असतील त्यांना विचार तर ते सांगतील की आमची हल्लीची मुलं प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोनच कारण असतात. पहिलं कारण सगळं येतंय आणि दुसरं कारण काहीच येत नाही. प्रश्न विचारायचा इथं संबंधच उरत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं
ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. नेमकं ते सफरचंद खाली पडलं आणि न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. पण ज्याच्याकडे जिज्ञासा आहे त्याला प्रश्न पडतात, ज्याला प्रश्न पडतात तो उत्तर शोधतो, जो उत्तर शोधतो त्याला माहिती मिळते आणि ज्याला माहिती मिळते त्याला ज्ञान प्राप्त होतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले याचं कारण जर काही असेल तर अभ्यास. अबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी ज्यावेळी चौलच्या कार्यालयात पोहोचला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण पोहोचताना त्यांनी नुसता परवाना घेतला नाही तर महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत, तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हटला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास महाराजांना तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. दुसरा प्रश्न त्या आंबेडकरने विचारला, तुमचे महाराज हे सगळं करतायत पण तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांचं ध्येय एकच, तंजावर ते पेशावर पर्यंत आणि सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे ध्येय होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला. आणि खऱ्या अर्थानं हे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य अटके पार पोहोचलं, भगवा अटके पार पोहोचला. हे अटक कुठं आहे माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, या देशात आक्रमक येताच कामा नयेत. हे अटक आहे सिंधू नदी, खैबर खिंड, जिथून आक्रमक येतात त्या खैबर खिंडीच्या सिंधू नदीवरचं पहिलं ठाणं म्हणजे हे अटक. मराठ्यांनी तिथपर्यंत राज्य वाढवलं, भगवा तिथपर्यंत फडकावला. पाकिस्तानवर 6 महिने मराठ्यांचा भगवा फडकत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या पराक्रमामध्ये, या सगळ्या शौर्यामध्ये सगळ्यात मोठा मोलाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो आहे पराक्रमी होळकर घराण्याचा. सगळ्यात मोठा वाटा. थोरले बाजीराव पेशवे यांनी दिल्ली काबीज करायचं ठरवलं. मराठी फौजा दिल्लीकडे निघाल्या आणि बघता बघता हा सगळा उत्तरेतला प्रांत काबीज झाला. मल्हारराव होळकरांच्या पराक्रमाची समशेर तेजाळत राहिली आणि त्यांच्या त्या समशेरीच्या पराक्रमाच्या बळावर पेशव्यांनी त्यांना माळव्याचं सुभेदार बनवलं. इंदोर, महेश्वर आणि आजूबाजूचा सगळा परिसर हा होळकरांच्या ताब्यात आला. होळकरांचं राज्य तिथं सुरू झालं. खरं तर आमच्या सातारा जिल्ह्यातल्या फलटण पासून काही मैलावर असणाऱ्या होळ या गावचे हे होळकर पुण्याला आले आणि आपल्या पराक्रमानं पाहता पाहता मराठी साम्राज्याचे सेनापती झाले. त्यांची समशेर छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय विस्तारित, अटके पार फडकली, स्वराज्य विस्तीर्ण झालं. हेच पराक्रमी मल्हारराव होळकर पुण्याला जाताना अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या गावी थांबले होते. आणि तिथंच शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये एक चुनचुनीत अत्यंत हुशार मुलगी गरिबांना अन्नदान करताना त्यांनी पाहिली. काही काळानंतर ती शिवशंकराच्या मंदिराचं स्वच्छता करताना त्याने अनुभवली. ती चुनचुनीत मुलगी मल्हार रावांच्या विचारात पक्की रुजली
ती मुलगी होती अहिल्या. चौंडीचे पाटील मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांची लाडकी लेक. खरं तर मानकोजींनी त्यांना मुलगी म्हणून वाढवलंच नव्हतं. त्या काळात मुलींनी शिकणं दुरापास्त, पण मानकोजींनी अहिल्यादेवींच्या शिक्षणाची सोय घरीच केलेली. लिहायला वाचायला शिकलेल्या अहिल्यादेवी मल्हारराव होळकरांनी मानकोजींना विचारलं, आमचे चिरंजीव खंडेरावांसाठी आपली ही अहिल्या द्याल? आणि मानकोजींनी मान्यता दिली. आणि अहिल्या होळकरांच्या उंबरट्यावरचं माप ओलांडून होळकरांची सून म्हणून वयाच्या 8व्या वर्षी प्रवेश करती झाली. एका नव्या पर्वाला सुरुवात. अत्यंत चुणचुणीत, अत्यंत हुशार आणि त्याहून युद्ध कुशल असलेल्या या अहिल्यादेवी पाहता पाहता होळकरांच्या गळ्यातला जीव की प्राण झाल्या. खंडेरावांबरोबर त्यांचं लग्न झालं. मालेराव आणि 3 वर्षानंतर मुक्ताई नावाची अपत्य त्यांना झाली. पण खरं तर हा सगळा जीवनाचा प्रवास सुरू असतानाच मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींची हुशारी लक्षात घेऊन त्यांना राज्यकारभाराचे धडे द्यायला सुरुवात केली. मल्हारराव होळकर कायम युद्धासाठी मोहिमेवर असायचे आणि त्यावेळी राज्याचा कारभार या अहिल्यादेवी पाहायच्या. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या साऱ्या शास्त्रांमध्ये अहिल्यादेवी पारंगत झाल्या. रयतेच्या हिताचे, रयतेच्या कल्याणाचे निर्णय घेऊ लागल्या आणि बघता बघता होळकरांचा प्रांत अहिल्यादेवींच्या राज्यकारभार निपुण नेतृत्वाखाली सुजलाम सुफलाम होऊ लागला. पण त्याच वेळी कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव तोफेचा गोळा लागून जायबंदी झाली. त्यांना वीर मरण आलं. अहिल्यादेवींच्या फळावरचं कुंकू पुसलं गेलं. नियतीचा पहिला तडाखा बसला. तत्कालीन काळात पती बरोबर सती जाण्याची पद्धत. अहिल्यादेवी निघाल्या आणि त्याच वेळी मल्हारराव होळकर वडिलकीच्या नात्यानं जवळ आले. अहिल्या, सती गेल्यावर तुम्हाला स्वर्ग मिळेल का नाही मला माहिती नाही, पण जर तुम्ही सती नाही गेलात तर या राज्यातल्या अनेकांना सुखाचं द्वार खुलं होईल. अनेकांना तुम्ही स्वर्ग मिळवून देऊ शकाल. आणि अहिल्यादेवींनी परंपरेच्या विरोधातला पहिला निर्णय घेतला. सती न जाण्याचा. राज्यकारभार तुम्हाला पाहायचा आहे, राज्य तुम्हाला सांभाळायचं आहे, ही रयत तुमच्याकडे डोळे लावून आहे. आणि अहिल्याबाईंनी परंपरेला छेद देत सुधारणावादी पहिला निर्णय घेतला. पण राज्य विस्तारात असताना, राज्याचा कारभार चालू असतानाच पुन्हा आणखी एक घटना घडली. सत्य असला मल्हारराव होळकरांचं निधन अहिल्याबाईंच्या जीवनावर. मालेराव माळव्याच्या गादीवर आले. आता राज्य सुस्थितीत चालेल असं वाटत असतानाच अवघ्या 1 वर्षाच्या आत अहिल्याबाईंचे पुत्र मालेरावांचंही निधन झालं. पुन्हा नियतीचा फटका बसला. एखाद्या व्यक्तीनं दुःखाचे फटके सोसावेत तर किती सोसावेत. पतीचं निधन, पित्यासारख्या सासऱ्याचं निधन, पुत्राचं निधन, डोळ्यात देखत निघून जायला लागलं. आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ. वर आलो आलो वाटत असतानाच कधी साप गिळून पुन्हा पहिल्या जागी आणून ठेवेल याचा नेम नाही. या संकटांशी लढणं, या संकटांशी भिडणं आणि संकटांना सामोरं जात आपलं नव्हे इतरांचं आयुष्य सुजलाम करणं, हेच तर खऱ्या अर्थानं जगणं. हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या जगण्यातनं दाखवून दिलं. स्वतःचं दुःख कुरवाळत त्या बसल्या नाहीत. माझ्यावर केवढा मोठा दुःख म्हणून त्या रडत बसल्या नाहीत. हजारो जणांचे अश्रू पुसायची जबाबदारी माझ्यावर आहे. अहिल्यादेवी रयतेचे अश्रू पुसत राहिल्या. आणि संकट ती एकटी येत नाहीत, येताना आपले सगळे नातेवाईक घेऊन येतात. मल्हारराव होळकरांचं निधन झालं, मालेरावांचं निधन झालं. आता राज्यावर दुःखाचा डोंगर. आणि त्याच वेळी अहिल्यादेवी होळकरांचाच दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड, ज्यांना गंगोबा तात्या म्हटलं जायचं, त्यांनी एक वेगळाच डाव आखला. अहिल्यादेवी कारभार कशा करणार? त्या तर स्त्री आहेत. त्यांच्याकडे राज्याची धुरा देऊन कसं चालेल? कुणीतरी पुरुष राज्याची धुरा सांभाळायला हवा. अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ लागलं. पुण्यापर्यंत सगळं गेलं. अहिल्यादेवी मात्र ठाम होत्या. राज्यकर्ते म्हणून राज्य चालवायला मी सक्षम आहे, मग दुसऱ्या कुणाच्या हाती ही धुरा का द्यावी?
त्यांनी पेशव्यांना हे पटवलं, समजावून सांगितलं, माझं राज्य मी सांभाळेन. पण तरीही गंगोबा तात्यांनी खेळ केलाच. राघोबा दादांशी संधान साधलं आणि त्यांना सांगितलं, इंदोर काबीज करायचं असेल, इंदोर कब्जात घ्यायचं असेल तर नामी संधी आहे, आपण त्वरित हालचाल करावी आणि इंदोर आपल्या ताब्यात घ्यावं. आपल्या सासऱ्याच्या, पतीच्या, पुत्राच्या निधनानं व्याकुळ झालेल्या अहिल्यादेवी त्यांनी माळव्याचे सरसेनापती म्हणून तुकोजी होळकरांची नेमणूक केलेली. तुकोजी होळकरांना या सगळ्या डावाची कल्पना आली. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्या मातांना सांगितलं, पुण्याहून राघोबा दादा इंदोर काबीज करायला निघालेत. आणि संतापलेल्या अहिल्या देवीने राघोबा दादांना खरमारीत पत्र पाठवलं, तुम्ही मला बाई समजून जर अबला मानत असाल तर ती तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. जर हातात भाला घेऊन मी रणांगणात उतरले तर हत्तीच्या पायाला बांधून इंदोरात तुम्हाला फिरवेन. एखादा माणूस दुःखात बुडालाय तर त्याला आणखी बुडवावं असा तुमचा दुष्ट हेतू. पण याद राखा, तुमची गाठ मल्हारराव होळकरांच्या सुनेशी आहे, अहिल्यादेवी होळकरांशी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी असंख्य स्त्रियांची फौज तयार करून ठेवली आहे. तुम्ही चालून येताय, या, तुमचं स्वागत आहे. माझ्या महिलांची फौज तुमच्या कसली, तुमच्या त्या पराक्रमाचे पोवाडे सुद्धा कोणी गाणार नाही. विचार करा, आम्ही युद्धाला तयार आहोतच. अहिल्या देवींचं हे पत्र राघोबा दादांना मिळालं आणि राघोबा दादा घाबरले. त्यांनी लगेच अहिल्या देवींना कळवलं, नाही 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 नाही, मी आक्रमण करायला कुठला येतोय, तुमच्यावर एवढं मोठं दुःख कोसळलंय, मी तुमचं सांत्वन करायला येतोय, सतीच्या भेट घ्यायला येतोय. अहिल्या देवी म्हणाल्या, त्यासाठी येत असाल तर जरूर या, तुमचं स्वागत आहे. आणि राघोबा दादा युद्धाचा पवित्रा सोडून अक्षरशः सांत्वनपर भेटीला आले. अहिल्या देवीने त्यांचं प्रचंड मोठं स्वागत केलं. पण हा त्यांचा सगळ्यात मोठा करारीपणा होता, हा त्यांचा सगळ्यात मोठा कणखरपणा होता. खटास खट आणि नटखटास नटखट हा स्वभाव अहिल्या देवीने राज्यकारभारात बाळगला. नहीं सीधा काम राज्यकारभारात बाळगलाच. मित्र म्हणून याल, स्वागत आहे. शत्रू म्हणून याल, हातापायी धड जाणार नाही. ही स्पष्ट भूमिका अहिल्या देवींची होती, स्पष्ट भूमिका. पण या सगळ्याचा कळीचा नारद होता तो गंगोबा तात्या. त्यांना वाटलं तर आपलं काही खरं नाही. त्यांनी सरळ घोषणा केली, आता मी संन्यास घेतोय. अहिल्या देवी म्हटल्या, जरूर घ्या, तुम्ही संन्यासच घेतला पाहिजे. त्यांना असं वाटलं की संन्यास घेतल्यावर आपल्याला इथून बाहेर पडता येईल आणि आपली सुटका होईल, आपली शिक्षा वाचेल. अहिल्या देवी म्हटले, अडचण नाही, घ्या, संन्यास घ्या. त्यांनी संन्यासही घेतला आणि मग ते आले, आता मी भारत भ्रमणाला जावं म्हणतो. अहिल्या देवी म्हटल्या, भारत भ्रमण कसले करता, संन्यास घेतलाय ना, तुमची इथंच व्यवस्था करते. आणि दुसऱ्या दिवशी गंगोबा तात्या कैदेत पडले. वाट अडवणाऱ्यांची वाट लावल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, हा कणखरपणा अहिल्या देवींच्या मध्ये होताच होता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आताच्या पिढीनं खरं तर तो कणखरपणा घेतला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एक विलक्षण स्त्री संपूर्ण राज्य तर सांभाळतेच, विलक्षण कारभार करते, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवते, शिवछत्रपतींना अपेक्षित असणाऱ्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करते. हे विलक्षण आहे, हे विलक्षण. हे साधं नव्हे. अत्यंत कठोर आणि न्यायनिष्ठुर असलेल्या अहिल्यादेवी, तिथं कुणाची त्यांनी कधी गय केली नाही. मालेराव स्वतःचे पुत्र रथातून निघाले होते. त्यांचा रथ वेगानं दौडत होता, पाठीमागून अहिल्यादेवींचा रथ. पण वेगानं दौडणाऱ्या मालेरावांच्या रथापुढं अचानक एक गाय आणि तिथं वासरू आलं. गाय पुढं निसटली, पण वासरू मात्र रथाखाली गेलं आणि तो रथ बेगमानपणे त्या वासराला चिरडून पुढं गेला. ते वासरू तडफडत तिथंच मरण पावलं. मालेरावांचा रथ न थांबता पुढे निघाला. पाठीमागून अहिल्यादेवींचा रथ येत होता. ते मृत झालेलं वासरू त्यांनी पाहिलं. त्याच्या आसपास घोटाळणारी ती आई नावाची गाई त्यांनी अनुभवली आणि आसपास चौकशी केली, कुणी केलं हे कुणी केलं. आणि आसपासच्या लोकांनी सांगितलं, आपलेच पुत्र होते मालेराव, त्यांच्या रथाखालीचे वासरू चिरडला गेलं. संतापल्या अहिल्यादेवी महालात आल्या. मालेरावांच्या सुनेला बोलावलं आणि त्यांना विचारलं, जर एखाद्यानं एखाद्या मुलाला त्याच्या आई समोर ठार मारला असेल
तर त्याला काय शिक्षा द्यावी? आणि मालेरावांच्या म्हणल्या त्या माणसाला त्याच जागी तसाच मृत्यू द्यावा. आणि अहिल्यादेवीने दरबार भरवला. दरबारात मालेरावांना उभा केलं. तुम्ही एका वासराचा जीव घेतलात, तुमची शिक्षा हीच, वासरासारखाच तुम्हालाही मृत्यू दिला जाईल. काय ज्ञानेश्वरपणा असेल. सगळा दरबार संगत होता. मालेरावांची पहिली चूक म्हणून माफ करा. राणी सरकार, शिक्षा नको. पण एका न्यायनिष्ठुर राज्यकर्तीनं हे ऐकलं नाही. ज्या ठिकाणी वासरू मरण पावलं त्याच ठिकाणी हात पाय बांधून मालेरावांना ठेवलं गेलं. रथ सज्ज ठेवला. वासराच्या अंगावर जसा रथ गेला, मालेरावांच्या अंगावरनं तसाच रथ जाईल. पण रथ चालवायलाच कुणी तयार होईना. कुणीच तयार नाही. आपल्या राजांवर कसा कुणी वार करेल, रथ चालवेल? शेवटी कठोर अहिल्यादेवी स्वतः रथात बसल्या आणि त्या रथाखाली आपल्याच पुत्राला चिरडण्याची शिक्षा देण्यासाठी निघाल्या. रथ पुढे जाणार तोपर्यंत अचानक ती गायी, जिथं वासरू मरण पावलं होतं, ती गायी सरळ मालेराव आणि रथाच्या मध्ये येऊन उभा राहिली. ती रथाला पुढे जाऊच देईना. सगळ्या जमलेल्या लोकांनी हाहाकार केला. या गायीची इच्छा आहे मालेरावांना शिक्षा देऊ नये. ती गायी हटायला तयार नाही. राणी सरकार, मालेरावांना माफ करा. गायीची इच्छा आहे. रथ माघारी घेतला, बाजूला केला. त्यावेळी ती गायी मालेरावांच्या समोरून बाजूला झाली. एका आईचं अहिल्यादेवीनी काळीच पाहिलं आणि मालेरावांची शिक्षा टळली. स्वतःचा पुत्र असला तरी चूक झाल्यास त्यालाही माफी नाही. हा कर्तव्य कठोरपणा राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवींच्या ठायी होता. हे सगळ्यात मोठा मोठेपणा आहे त्यांचं, सगळ्यात मोठं. काय विलक्षणपणा असेल. इंदोर अत्यंत देखणं शहर आहे. होळकरांच्या कर्तृत्वाने उभा राहिलेलं, त्यांच्या कार्यानं पावन झालेलं. पण आपल्या सगळ्या जीवलगांच्या मृत्यूनंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी इंदोर मधली आपली राजधानी बदलली आणि ती माहेश्वरला नेली. माहेश्वर भगवान शिवशंकराचं पवित्र स्थान. आणि माहेश्वरला त्यांनी आपली राजधानी बनवली. मोठमोठाले प्रासाद बांधले, वाडे उभारले, अनेक वास्तू तिथं त्यांनी उभा केल्या. शंभू महादेवाचं मंदिर उभा केलं. खर तर माहेश्वर वसवलं, सजवलं, नटवलं. माहेश्वर हे विणकरांचं शहर मानलं जातं. ती वस्त्रोद्योगाची नगरी आहे. पण आज अखंड भारतामध्ये नव्हे, भारताच्या बाहेर माहेश्वरच्या साड्या प्रसिद्ध आहेत. तो वस्त्रोद्योग उद्योग जर कुणी वाढवला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी. अनेक कलाकार, अनेक कारागीर, अनेक साहित्यिक, अनेक विचारवंत तिथं आणून त्यांनी वसवले. आणि सगळ्या क्षेत्रांची राजधानी म्हणून माहेश्वर त्यांनी उभा केली. केवढं प्रचंड कार्य असेल, केवढं प्रचंड कार्य. खरं तर त्या काळामध्ये अनेक कर असायचे. त्यांनी अनेक करांमध्ये सवलती दिल्या. शेतकऱ्यांना, रयतेला सहज जगता यावं, अर्थार्जन करता यावं यासाठी त्यांनी अनेक उद्योग उभा केले. तिथं भिलकवडी नावाचा एक कर असायचा. तो भिल्ल आणि गौंड आदिवासी वसूल करायचे, लोकांना उपद्रव द्यायचे. अहिल्यादेवींनी त्यांना सांगितलं तुमचा करला मान्यता देईल. पण त्यांना पडीक जमिनी दिल्या, त्या लागवडीखाली आणल्या आणि खऱ्या अर्थानं शेतीपासून उद्योगापर्यंत प्रचंड मोठं कार्य अहिल्यादेवींनी माहेश्वर मध्ये उभा केलं. माळवा हा त्यांचा सगळा प्रांत असला तर त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी माळवा या राज्याची सीमा त्यांना बांधून ठेवू शकली नाही. असं तू हिमाचल, त्यांच्या कार्याच्या खुणा आजही तुम्हाला जागोजागे दिसतात. कुठेही जा, कुठेही. त्या भगवान शिवशंकराच्या निस्सीम भक्त होत्या, त्या धर्मपरायण होत्या, त्या रयत कल्याणी होत्या. असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी अपार कार्य करून ठेवलं नाही. खरं तर तुम्ही अयोध्येला गेला असाल, अयोध्येची मंदिरं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलीत. औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं. ते उद्ध्वस्त झालेलं काशी विश्वेश्वराचं मंदिर पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवीने बांधलं. सोरटी सोमनाथाचं मंदिर अहिल्यादेवीने बांधलं. ओंकारेश्वराचं मंदिर अहिल्यादेवीने बांधलं. मथुरा, काशी, गया, कृष्णेश्वर, नाशिक, जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर अहिल्यादेवीने बांधलं. असंख्य मंदिरं त्यांनी उभारली, असंख्य. प्रत्येक गोष्टीत
त्यांनी आपल्या कार्याचा उदात्त ठसा उमटवला. अनेक ठिकाणी विहिरी त्यांनी बांधल्या, अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, अनेक ठिकाणी आश्रमशाळा उभा केल्या. मुंगीला साखर देण्यापासून ते जनलोकांना अन्नदान देण्यापर्यंत त्यांनी सगळ्या सोयी उभा केल्या. खरं तर आज अवकाळी पावसाचं प्रचंड मोठं तांडव गेले काही दिवस आपण पाहतोय. हे अवकाळी पावसाचं तांडव काय? ह्या आपल्या चुका आहे. इतकी विस्तीर्ण वृक्षतोड आम्ही केली. आज ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा बसतोय. उष्णतेचा उद्याच्या काळात तर कहर होणार आहे. पण वृक्ष वाढवावेत, वृक्ष जगवावेत याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही आहे. पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्री आपण जा, त्या तीर्थक्षेत्राच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी विशाल वृक्ष तुम्हाला दिसतील ती अहिल्यादेवी होळकरांनी लावलेली आहेत. हे पहिलं लक्षात असू द्या. त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कायदा केला होता. सरकार प्रत्येक माणसाच्या घरासमोर 12 झाडं लावेल आणि त्या झाडांचं संवर्धन त्या घरातल्या मालकानं करायचं आहे. पैकी 7 झाडाचं उत्पन्न त्या घराच्या मालकाला मिळेल आणि 5 झाडाचं उत्पन्न सरकारात जमा केलं जाईल. वृक्ष संपदा वाढली, रयतेला सुद्धा उत्पन्न तयार झालं आणि ही सृष्टी सुजलाम सुफलाम करण्याचं काम त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं केलं. अशा असंख्य गोष्टी तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही तीर्थस्थळी जा, तिथं अहिल्यादेवींनी त्यांच्या कार्याची उमटवलेली मुद्रा तुम्हाला दिसेल. तुम्ही शिखर शिंगणापूरला गेलात तर तिथं प्रचंड मोठा तलाव पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी उभारलेला आहे. कुठंही जा, परळी वैजनाथाला जा, तिथंही त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. जागोजागी त्यांच्या कार्याला बंधनच नव्हती, त्यांना सीमाच्या मर्यादा नव्हत्या. एक राज्यकर्ती आपल्या फक्त 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किती प्रचंड कार्य करू शकते याचं एकमेव उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अफाट आणि अफलात. तदनंतर इतकी राज्य आली, इतकी सरकार गेली, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी इतकं कार्य नंतर कुणालाही सगळ्या क्षेत्रांचा विलक्षण अभ्यास, अर्थशास्त्रावर प्रचंड आधिपत्य, प्रचंड धर्मपरायण. त्यांची चर्चा चोहोबाजूला इतकी वाढू लागली की पुण्याच्या राघोबादादांच्या पत्नी आनंदीबाई त्यांना क्षणभर हेवा वाटायला लागला. ह्या कोण आहेत? त्यांची एवढी चर्चा का? माझ्यापेक्षा देखणे आहेत का? माझ्यापेक्षा सुंदर आहेत का? काय आहे त्यांच्याकडं? म्हणून सगळ्या देशभर त्यांची चर्चा चालू आहे. या आनंदीबाईंनी त्यांच्या एका दासीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींकडे पाठवलं. जा बघून तरी ते कशा आहेत त्या, माझ्यापेक्षा सुंदर देखण्या कशा आहेत, का त्यांची चर्चा आहे. ती दासी अहिल्यादेवींकडे गेली. अहिल्यादेवींचं सगळं तिनं निरीक्षण केलं. ती परत आली आणि आनंदीबाईंनी उत्सुकतेने विचारलं, काय ग काय, कशा आहेत अहिल्यादेवी? देखण्या आहेत का? खूप सुंदर आहेत का? तशी ती दासी म्हणाली, तशा त्या दिसायला बऱ्या आहेत, पण रंगानं काळ्या सावळ्याच आहेत. मग त्यांची एवढी चर्चा काय? तशी ती दासी म्हणाली, आपण मला अभय देत असला तर सांगते. आनंदीबाईने अभय दिलं, ठीक आहे सांग. आणि ती दासी म्हणाली, त्या अत्यंत साधी सुती साडी घालतात, त्यांच्या हाती फक्त शिवलिंग असतं, त्या भगवान शिवशंकराच्या निस्सीम भक्त आहेत. पण बाईसाहेब, ज्यावेळी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या समोर गेले, त्यांच्या व्यक्तित्वाचं ते तेज जे होतं ते तेज मी बघितलं आणि मला वाटलं की जावं, पटकन जावं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे पाय धरावेत. काय त्यांच्यात आहे मला कळेना. किती तेज, किती वात्सल्य, किती प्रेम, किती माया. साक्षात देवीचंच रूप. खरं सांगू, या जगामध्ये देवाचं आणि देवीचं रूप कधीही कुणी कुणालाच मांडलं नाही. अपवाद आहेत फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी. सृष्टीने त्यांना देवी म्हणून इतकं प्रचंड कार्य केलं. ते इतकं प्रचंड कार्य. रयत त्यांच्यावर विलक्षण प्रेम करत होती, विलक्षण श्रद्धावंत होती. किती कार्य, किती अफाट कार्य. खरं तर संकटांचा एकोमाग एक तडाखा बसत असताना त्यातून स्वतःला सावरावं आणि अनेकांचे आयुष्य घडवावी असं व्यक्तित्व विलक्षण, अत्यंत विलक्षण.
आमच्या पिढीनं आदर्श तो घ्यायला हवा. आज जयंती पुण्यतिथी आनंदीबाईंची होत नाही. आज जयंती पुण्यतिथी पुण्यश्लोक अहिल्या देवींची होती. तुमचं सौंदर्य काही काळ टिकतं, पण तुम्ही केलेलं लोकोपयोगी कार्य हे चिरंतन टिकतं. हा सगळ्यात मोठा संदेश पुण्यश्लोक अहिल्या देवीने दिला. 28 वर्ष त्यांनी कारकीर्द गाजवली. 28 वर्ष प्रत्येक क्षण त्यांनी समाजासाठी दिला. त्यांची स्वतःची राहणी अत्यंत साधी होती, पण समाजासाठी जे काही करता येईल ते सगळं त्यांनी केलंय. सगळं केलंय. आजही त्यांच्या कर्तृत्वाच्या त्या खुणा तुम्हाला जागोजागी दिसतील. जागोजागी. आम्हाला ते कार्य घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. आम्हाला ते कार्य त्या परंपरेनं पुढे चालवता आलं पाहिजे. खरं तर राज्याचं सुराज्य कधी होतं? ज्यावेळी तुम्ही लोककल्याणकारी कार्य करता. स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं सुराज्य हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी खऱ्या अर्थानं केलं. पुढे तुकोजीराव होळकर, यशवंतराव होळकर यांच्यासारखे पराक्रमी वारसदार या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला संवर्धित करत राहिल्या, विलक्षण वाढवित राहिल्या. एकीकडे पराक्रम, शौर्य, तशा वात्सल्यपूर्ण असलेल्या अहिल्यादेवी. पण मनरूप सिंग नावाच्या दुर्डेखोरला सुद्धा त्यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. जिथं कठोर व्हायचं तिथं कठोरच त्या झाल्या. पण त्याच्याही पेक्षा त्या अत्यंत सुधारणावादी होत्या. त्या काळात आपली कन्या मुक्ताई, तिचं लग्न करायचं आहे, तत्पूर्वी त्यांनी स्वयंवर घोषित केला. आणि स्वयंवरात काय सांगितलं? तिथंही प्रजेची काळजी, तिथंही राज्याची काळजी. चोर, दरोडेखोर, डाकू राज्यात हाहाकार माजवत होते. आपल्या पुत्रीच्या स्वयंवरात त्यांनी घोषणा केली, जो कुणी चोर, दरोडेखोर, डाकू यांचा बंदोबस्त करेल त्याला मी माझी कन्या देईन, भले तो कुठल्याही जातीपातीचा असू दे. आणि त्या स्वयंवरात अनेक तरुण उतरले. एक तरुण होता शौर्यशाली, पराक्रमी, धाडसी. अनेक चोर, दरोडेखोरांना त्यांनी नमवलं. अहिल्यादेवीने शब्द खरा केला आणि मुक्ताईचा हात यशवंतराव फणसे नावाच्या त्या शूर तरुणाच्या हाती सोपवला. त्या काळात त्यांनी केलेला हा आंतरजातीय विवाह होता, हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. हे पुरोगामित्व त्या काळी माणूस जातीपातीनं नव्हे, तर माणूस त्याच्या शौर्यानं, पराक्रमानं, गुणांनी मोठा झाला पाहिजे, हे त्यांचं सगळ्यात मोठं सूत्र होतं. सगळी लोक आनंदानं, एकत्वानं राहावीत. त्यांना एकच धर्म माहिती होता, मानवता धर्म. सगळ्या जातीपातींना, धर्मांना सोबत घेऊन त्यांनी राज्य कारभार केला. हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं, सगळ्यात मोठं. आजच्या काळात आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा तो विचार अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत गरजेचा आहे. 105 लोकांनी हौतात्म्य देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला. पण खरंच हा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या संयुक्त राहिलाय का? आमचं एकत्व आहे, एकात्म आहे. ते असतं तर जाती जातीत भिंती उभा राहिल्या नसत्या, जाती जाती दरी पडल्या नसत्या. यांच्या कार्यक्रमाला ते नाहीत, त्यांच्या कार्यक्रमाला हे नाहीत. त्यांनी आपापल्या जातीपुरतं काम केलं का? नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेतलं आणि त्यांच्या शौर्याच्या बळावर हे स्वराज्य उभा केलं. मग आज आम्हाला तो विचार घेऊन उद्याचा समाज घडवण्याची सगळ्यात मोठी गरज आहे, सगळ्यात मोठी. तर समाज टिकेल, तर राज्य, तर राष्ट्र टिकेल, ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. प्रश्न पडतो आम्हाला, कशासाठी हे सगळं? सगळे तुकडे पाडत गेलो आम्ही. ही आकाशगंगा, ती आकाशगंगा. आकाशगंगेचे परत तुकडे केले. ती पृथ्वी, तो चंद्र, हा सूर्य. त्या पृथ्वीचे परत तुकडे केले. तो आशिया खंड, तो युरोप खंड, तो अमेरिका खंड, त्या खंडाचे परत तुकडे केले. तो भारत, तो रशिया, तो जपान, तो चीन, त्या भारताचे परत तुकडे केले. हे राज्य, ते राज्य, तुझं राज्य, माझं राज्य, राज्याचे परत तुकडे केले. हा जिल्हा, तो जिल्हा, तुझा जिल्हा, माझा जिल्हा, जिल्ह्याचे परत तुकडे केले. हा तालुका, तो तालुका, तुझा तालुका, माझा तालुका, तालुक्याचे परत तुकडे केले. हे गाव, ते गाव, तुझं गाव, माझं गाव, गावाचे परत तुकडे केले. खालची आळी, वरची आळी, ह्यो पार, त्यो चौक, त्या आडीचे परत तुकडे केले.
तुझा चौक माझा चौक, चौकाचे परत तुकडे, ह्याचं घर त्याचं घर, तुझं घर माझं घर, घराचे परत तुकडे, ह्याची खोली त्याची खोली, तुझी खोली माझी खोली, खोलीचे परत तुकडे, तुझा कोपरा माझा कोपरा, ह्याचा कोपरा त्याचा कोपरा, कोपऱ्याचे परत तुकडे, तुझा खण माझा खण, ह्याचा खण त्याचा खण, खणाचे परत तुकडे, ह्यो दगड त्यो दगड, तुझा दगड माझा दगड, दगडाचे परत तुकडे, हा कण तो कण, तो कण हा कण, कणाचे परत तुकडे, हा रेणू तो रेणू, ही रेणू तो रेणू, रेणूचे परत तुकडे, तो अणू हा अणू, हा अणू तो अणू, जिथं अणूचा शोध लागला तिथं अणुबॉम्ब तयार झाला.